गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री यू एस मार्केट चालू होतं. त्यामुळे जर आपण काल रात्री यू एस मार्केट जर पाहिलं तर यू एस मार्केटमध्ये आपल्याला टग ऑफ वॉर बिटवीन बुल्स अँड बियर्स अशी परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणजेच काय की बुल्स वर घेऊन जायचा प्रयत्न करत होते, बियर्स खाली घेऊन जायचा प्रयत्न करत होते, कारण दोन्ही बाजूने न्यूज होत्या. बेसिकली काय झालं की इराण आणि यू एस यांचं स्वित्झर्लंडमध्ये एक टॉक होता रिगार्डिंग जे काही आता शांतता घ्यायचं चालू आहे, म्हणजे इराणच्या संदर्भामध्ये यू एसकडनं त्या संदर्भामध्ये. परंतु त्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे की एक मेजर यू एसला कन्सर्न आहे, म्हणजे एक गोष्ट इराणनं मान्य केली पाहिजे की आम्ही न्यूक्लिअर कुठल्याही प्रकारचं काय आपण म्हणतो की बॉम्ब बनवणार नाही. परंतु त्यासाठी इराण काही तयार होत नाही आणि काल रात्री ती बोलणी थोडीशी फिसकटली, परंतु ते चालूच आहे, परंतु काही गोष्टी मान्य होत नाही आहेत. त्यामुळे ती गोष्ट निगेटिव्ह आहे. परंतु पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की यू एसचे जे काही प्रेसिडेंट आहेत तर त्यांनी एक डिसिजन घेतला आहे, ते म्हणजे की तिथल्या लोकांकडनं फार जास्त बॅकलॅश झाल्यामुळे जे काही कमोडिटी आहेत, म्हणजेच स्टील, ॲल्युमिनियम वगैरे याच्यावरती जे काही टॅरिफ्स आहेत तर ते कमी केले जाणार आहेत किंवा संपवले जाणार आहेत. त्याच्या मागचं रिझन असं आहे की यू एसमध्ये त्यामुळे इन्फ्लेशन खूप वाढायला लागलं आहे आणि लोकांना फार त्रास व्हायला लागला आहे त्या गोष्टी खूप जास्त महाग झाल्यामुळे. त्यामुळे ती गोष्ट जे काही ॲल्युमिनियम आणि बाकीच्या ज्या काही मेटल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होती. त्यामुळे आपण जर पाहिलं तर S&P 500 आणि डाव जोन्स हे दोनही ऑलमोस्ट फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस क्लोज आहेत आणि नॅसडॅक मात्र ग्रीनमध्ये क्लोज आहे. तर मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर तिथे आपण काय म्हणतो की खूप जास्त उठापटक होऊनही मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालं. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असेच ट्रेड करत आहेत. जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर काल AI समिट आपल्याकडे चालू झालेलं आहे. तर त्यामुळे जे काही तिथनं जे काही न्यूज येतात तर त्याच्यावरती खूप जास्त फोकस मार्केटचा राहणार आहे. यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे इन्फोसिसनं अँथ्रोपिक जे काही आत्ता रिसेंटली त्या कंपनीनं जे नवीन AI मॉड्यूल्स लॉन्च केलं आणि त्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये एक IT डिस्रप्शन क्रिएट झालं, तर त्या कंपनीसोबतच इन्फोसिसनं ॲग्रीमेंट केलेलं आहे. जे काही नवीन नवीन AI टूल्स बनवले जाणार आहेत त्याच्यामध्ये इन्फोसिसचा देखील सहभाग असणार आहे. त्यामुळे ती गोष्ट इन्फोसिससाठी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर आपण अदानींकडे पाहिलं तर अदानी $100 बिलियन जे आहेत तर ते AI आणि ग्रीन एनर्जीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. तर त्यांच्याकडनं ती न्यूज आलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये एक एक्सपायरीमुळे रेंज बाउंड सेशन पाहायला मिळालं, परंतु त्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी मात्र होती. त्यामुळे जर आपण पाहिलं तर बाकीच्या गोष्टीसुद्धा अगदी आपण काय म्हणतो की कंट्रोलमध्ये होत्या. परंतु आज ग्लोबल मार्केट सुरू असल्यामुळे तिथे आपलं मार्केट जे आहे तर ते रिॲक्ट करायला सुरुवात करेल. आणि बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर फार जास्त काही आपण काय म्हणतो की टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. जो लो आहे तर तो डिफेंड करताना आपल्याला मार्केट पाहायला मिळतं आहे आणि थोडं वर जाताना हे पाहायला मिळतं आहे. जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 25,500 हा एक क्रुशल सपोर्ट आणि 26,000 हा एक मेजर रेजिस्टन्स पाहायला मिळतो. त्यानंतर जर टेक्निकली पाहिलं तर 25,600च्या आसपासही आपल्याला एक बऱ्यापैकी सपोर्ट पाहायला मिळतो आहे आणि 25,800च्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स पाहायला मिळतो. म्हणजेच काय की 25,800 जर क्रॉस केला तर 26,000पर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी क्रिएट होईल. त्यानंतर जर डाऊन साईडला 25,600 ब्रेक केला तर 25,500 हा एक मेजर सपोर्ट म्हणून काम करेल. तर अशा पद्धतीचं मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच काय की ग्लोबली जर पाहिलं तर काही गोष्टी चांगल्या आलेल्या आहेत, काही गोष्टी खराब आलेल्या आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहतात. परंतु तुम्हाला काय करायचं आहे किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काय करायचं आहे की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट होईल, जशी एक 10-12 दिवसापूर्वी झाली होती, तर अशा वेळेस मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं. ओके, जे हाय क्वालिटी स्टॉक्स असतील, ज्यांनी
कंटिन्युअसली चांगले रिझल्ट प्रोड्यूस केलेले असतील तर अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. आणि काल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे FIs चक्क नेट बायर्स झालेले आहेत. फार नाही परंतु 1000 कोटीच्या आसपास त्यांनी बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने देखील हात आखडता घेतलेला आहे आणि एक 500-600 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दोन्ही मेजर इन्स्टिट्यूशन जे आहेत तर ते बायर्स होते. त्यामुळे पाहूयात काय होतं ते. आता गिफ्ट निफ्टी जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस ओपन होईल. हार्डली एक 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.